आज मी कियाराला स्कूल आणि डे केअरमधून घेऊन आले, तर आम्हाला दोघींनाही थोडीशी भूक लागली होती आणि काहीतरी गोडसर खायची इच्छा होत होती, पण असं साखर पाकातलं वगैरे काही खायचं नव्हतं. घरी भोपळे होते साधारणपणे 200 ग्रॅम क्यूब्स केलेले. मग मी विचार केला आपले ट्रेडिशनल भोपळ्याचे घारगे करूया. चला तर मग मी दाखवते तुम्हाला मी हे शॉर्टकटने कसे केले. तर या पद्धतीने मी चॉपरने ना भोपळ्याचे असे बारीक तुकडे करून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर किसून घ्या, पण आपल्याला सरते शेवटी ते शिजवायचंच आहे आणि मॅश करून घ्यायचं आहे, त्यामुळे असंही चालूच शकतं. त्यानंतर मी 2 ते 3 चमचे तूप घेतलं आणि एका पॅनमध्ये हा भोपळा छान परतून घेते आहे. तूप घातलेली स्टेप थोडीशी स्किप झालेली आहे, सो प्लीज एक्सक्यूज मी. मग ह्यामध्ये ना मी व्यवस्थित हे परतून घेतलेला आहे भोपळा. छान झाकण ठेवून शिजेपर्यंत साधारणपणे 3 ते 4 मिनटामध्ये हा अशा प्रकारे शिजतो. तो आपण स्पॅच्युलाने व्यवस्थित मॅश करू शकतो. हे बघा, तुम्ही बघू शकताय. आणि या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकूया गूळ किंवा गुळाची पावडर, जे अवेलेबल असेल तुमच्याकडे ते. पण ते टाकायच्या आधी सगळ्यात आधी व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, त्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहणार नाही आहेत. अशा पद्धतीने मॅश झाल्यावर मी याच्यामध्ये टाकते आहे साधारणपणे अर्धा कप गुळाची पावडर किंवा चिरलेला गुळही तुम्ही वापरू शकता. गुळाची पावडर खूप पटकन मेल्ट होते, चिरलेला गूळ मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागेल. हे बघा, अशा पद्धतीने गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. आणि तोपर्यंत मी काय करते, तोपर्यंत मग थोडे वेलदोडे सोलून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे माझ्याकडे पितळेचा खलबत्ता आहे, तर त्यामध्ये मी वेलदोडे कुटून घेत आहे. साधारणपणे 4 ते 5 वेलदोडे मी घेत आहे. जर तुम्ही बल्कमध्ये बनवत असाल तर तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता, पण जनरली ना मी लागेल तसं असं फ्रेश करून घेते. चला तर मग वेलदोडेही कुटून तयार आहेत. मस्त छान पावडर मिळालेली आहे आपल्याला त्याची, आणि गूळही छान वितळला आहे. पावडर वापरल्याने ना थोडासा जास्त काळसर रंग येतो, पण तुम्ही गूळ वापरल्यावर एवढा काळपट रंग येणार नाही. या स्टेजला मी याच्यामध्ये टाकत आहे वेलचीची पावडर. सगळ्यात आधी मिक्स करून घेत आहे. त्यानंतर सगळ्यात आधी 1 चमचा मी टाकत आहे तांदळाचं पीठ, तेही मिक्स करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ या सर्वामध्ये सामावून जाईल एवढं टाकायचं आहे. मला साधारणपणे 1 कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे. तुम्ही हळूहळू टाका आणि अंदाज घेत घेत मिक्स करत घ्या. थोडंसं अर्धं गव्हाचं पीठ मिक्स झाल्यावर मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे, त्यामुळे मग ते आपल्याला सोपं पडेल मिक्स करायला. आणि तुम्ही बघू शकता गुळाचं आणि भोपळ्याचं जे मॉइश्चर असतं ना, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ खूप छान ॲब्सॉर्ब होत जात आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळानंतर तुम्ही ते हातानेही मळू शकाल, थोडंसं वॉर्म झाल्यानंतर. तर हे बघा, हळूहळू हळूहळू मी टाकून ते मिक्स करून घेत आहे. कालथ्याने किंवा स्पॅच्युलानेही तुम्हाला अंदाज येतो की मॉइश्चर किती उरलेलं आहे आणि किती पीठ अजून ह्याच्यामध्ये बसू शकतं. तर सरते शेवटी मी हाताने मळायला घेतलेलं आहे आणि माझ्या अंदाजाने मी पीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. मेजरमेंटच्या अकॉर्डिंगली तुम्हाला सांगू तर साधारणपणे 1 कप गव्हाचं पीठ पूर्ण मला लागलेलं आहे. चला तर मग अशा पद्धतीने आता रेग्युलर आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक मळून घ्यायची आहे. पण रेग्युलर आपण ज्या पुऱ्या करतो ना, त्यासाठी आपण थोडीशी अशी सैलसर कणिक नाही भिजवत, आपण थोडीशी घट्टसर भिजवतो. पण या केसमध्ये मॉइश्चर ऑलरेडी जास्त असल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी आपण घट्टसर पीठ नाही मळू शकणार. तर अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्याला वरतून हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून थोडा वेळ 5 ते 10 मिनटं सेट व्हायला ठेवायचं आहे. अगदीच घाई असेल तर लगेचही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण 5 ते 10 मिनटं मी छान याला सेट व्हायला ठेवलं होतं. हे बघा, तुम्ही बघू शकताय छान सेट झालेलं आहे. आणि आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया. त्या अगोदर मी तेल तापायला ठेवलेलं आहे गॅसवर. हे बघा, अशा पद्धतीने मी छान रोल करून घेतलेला आहे आणि या रोलचे मी इक्वल भाग करून पुऱ्या लाटून घेणार आहे. साधारणपणे एवढ्या मेजरमेंटमध्ये 15 ते 16 भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत. हे बघा, आणि कधीही मी कोणत्याही प्रकारच्या पुऱ्या वगैरे लाटते ना, तेव्हा अशाच पद्धतीने इक्वल पार्ट करून घेते आणि कणकेचे गोळे तयार करून घेते. त्यामुळे काय होतं ना, पुऱ्या लाटून मग तळायला सोपे पडतं. आपला वेळही बराच वाचतो आणि एकीकडे लाटता लाटता आपण त्या सहजपणे तळायला घेऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या गोळ्या तयार करून ठेवत आहे.
हे भोपळ्याचे घारगे हा खूपच उत्तम ऑप्शन आहे आपल्याला जर लंच आणि डिनरमध्ये काही साईड डिश हवी असेल किंवा अगदीच ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला जसं मी करते आहे तसंही कधीही तुम्ही हे करूच शकता। आणि मी काय करत आहे, एका छोट्याशा वाटीमध्ये थोडेसे तीळ घेत आहे। कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण मी बँगलोरमध्ये राहते, इथे क्लायमेटही खूप छान थंड आहे, तर मग तीळ छान लागतील या घारग्यांवर आणि थोडेसे उष्ण असतात, त्यामुळे तब्येतीलाही चांगले असतात। हे बघा, अशा पद्धतीने आता मी घारगे लाटून घेत आहे। तुम्ही ऐकू शकत असाल थंडीमुळे माझा आवाजही थोडासा बसलेला आहे, त्यामुळे माफ करा खूप क्लिअर आवाज येत नसेल तर, पण मी प्रयत्न करते आहे माझ्या परीने तुम्हाला एक्सप्लेन करायचा की मी हे भोपळ्याचे घारगे कसे तयार केले होते। त्यानंतर मी लाटा बटर पेपर घेतलेला आहे आणि त्यावर लाटलेले सगळे घारगे मी ठेवणार आहे, कारण घारगे थोडेसे चिकट असतात गूळ असल्यामुळे, त्यामुळे स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या कोणत्याही डिशवर ते चिटकू शकतात, म्हणून मी बटर पेपर वापरत आहे। हे बघा, अशा पद्धतीने एवढे जाडसर आपल्याला करायचे आहेत, खूप जास्त पातळ करायचे नाही आहेत। त्याला मी तीळ लावून घेतलेले आहेत, तीळ लावून परत एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे, सो दॅट तीळ व्यवस्थित चिटकून जातील पुरीला, तळणीमध्ये ते सुटणार नाहीत, हाच एक पर्पज आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये हे जनरली बनवलेच जातात, तुमच्याही घरी कधी ना कधीतरी केलेलेच असतील। चला तर मग आता तेल तापलं आहे की नाही चेक करून हे घारगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे तळायला फार वेळ नाही लागत, पण स्लो ते मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत, कारण हे काळपट लवकर होतात गूळ असल्या कारणाने, आणि त्यातही मी गुळाची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे ते लवकर काळपट होतात। अशा पद्धतीने सगळे घारगे मी तळून घेत आहे। तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब मराठी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा। खूप इंटरेस्टिंग झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की घरी ट्राय करून बघा। बऱ्याच लोकांना माहिती नसते, तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही बनवून द्या आणि नक्कीच मला सांगा कशी झाली होती, किंवा आणखी काही व्हेजिटेबल्स वापरून ही आपण करू शकतो का तेही सुचवा।